बोललास थांब. पळतोय कुठे? तुझं प्रेम नाही छवीवर? तर तिचं प्रेम आहे तुझ्यावर. नाही नाही काय म्हणते छवी? सांग ना, सांग तुझ्या अनिकेतला की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. बोल अगं, बोल, घाबरू नको. बोल 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 बोल, घाबरू नको. बोल बोल अगं. हात लावायचा ना तिच्या अंगाला, हात लावायचा ना. मजनू हा राग आला तुला छवीला हात लावला म्हणून? नीट बोलायचा हा, नीट बोलायचा माझ्याशी, नाही तर इथेच इथेच जीव घेईल तुझे. चल. माझा जीव घेऊन काय होणार आहे? अरे तुझं प्रेम आहे तुझ्यावर. तुमच्या दोघांचं लफडं तुझ्या प्रेमात ती अखंड बुडाली आहे. माझं नाव नको घेऊस प्रतीक. बस त्यांनाच मी सांगतोय, छवी मैत्रीण आहे माझी, फक्त मैत्रीण. जवळची मैत्रीण, जवळची मैत्रीण. अरे लहान मुलं म्हणतात त्यांचं लपडं लपवायला असं. किती जवळची मैत्रीण, तिचा हात धरतो की तिला मिठी मारतो. अरे तुमची जवळीक बघितली ना मी. 24 तास एकमेकांसोबत असता. हात काय धरता, मिठ्या काय मारता. अरे तुला लाज वाटली पाहिजे. मदत करतो म्हणून तू मला फसवलंस. त्या दिवशी तिला उचलून घरी घेऊन आलास. तिची काळजी काय घेतोयस? त्याला प्रेम नाही म्हणत तो काय म्हणतात रे? सांग ना, काय म्हणतात? खरं तर तुला हे लग्न होऊच द्यायचं नव्हतं म्हणून तू हे सगळं नाटक केलास. प्रतीक, आमच्या पवित्र नात्याला नाव ठेवू नकोस. पवित्र नातं? अगं जे दिसतंय ना तेच बोलतोय मी. तुझ्यासारखं नाहीये, मनात एक आणि ओठांवर दुसरंच. आणले मी खोटे आई बाबा, बायजी आणले मी खोटे आई बाबा. त्या मागची भावना खरी होती ना. तुझ्याशी लग्न करायचं होतं मला. तुझ्यासारखं नाहीये. प्रेम एका व्यक्तीवर करायचं आणि लग्नाचं नाटक दुसऱ्याच कोणासोबत तरी करायचं. माझं तुझ्यासारखं नाहीये छवी. तुझ्यावर मी प्रेम करतो आणि तुला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. इथल्या प्रत्येकाला विचार, प्रत्येक जण सांगेल तुझ्या मनात नेमकं काय. मगाशी बघितलं ना सगळ्यांनी, हा अनिकेत तुला कसा घेऊन आला. ते प्रेम नव्हतं हा? अरे मगाशी हा तुझ्या रूम मध्ये काय करत होता? आज आपलं लग्न आहे की नाही, मग हा एकटा तुझ्या रूम मध्ये काय करत होता छवी? काय ग? मी पाहिलं हे दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये होते. तुम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत काय करत होतात? आहे का उत्तर?
फक्त मिठीच मारली की अजून काय काय केलं काय माहिती. बस. बस प्रतीक, खूप सहन केला तुला. मग अजून सहन कर, कारण मी जे बोलतोय ते 100% खरं बोलतोय. तुझं या अनिकेतवर प्रेम आहे. हवं तर मी याचा तुम्हाला पुरावा देऊ शकतो. आणि हे मीच नाही बोलत आहे. हवं तर तुम्ही